आपल्यासोबत रवींद्र धंगेकर आहेत. काल गोखले ट्रस्टनं मेल जो आहे तो जैन बोर्डिंगच्या ट्रस्टीनं केलेला आहे आणि आम्ही हा व्यवहार रद्द करत आहोत अशी त्यांनी माहिती दिली. मेल सकाळी 11ला आलेला आहे अशी माहिती मिळते, मात्र त्याची घोषणा जी आहे ती रात्री 11 वाजता झाली. या सगळ्या प्रक्रियेमध्ये उशीर गेला असं तुम्हाला वाटतंय? याच्यामध्ये आपण बघितलं असेल, ह्याचा घटनाक्रम मी तुमच्याकडं माझ्या ट्विटमध्ये केलेला आहे आणि मी 2 दिवसापासून म्हटलं की पहिला अंक संपलेला आहे आणि दुसरा अंक चालू होतोय. दुसऱ्या अंकात पत्र आलेलं आहे, म्हणजे मेल आलेला आहे. पण हा तिसरा अंक यायच्या पूर्वीच, म्हणजे हा तिसरा अंक यायच्या पूर्वी दुसऱ्या अंकातच सगळा विषय संपन. तिसरा अंक येऊन देणार ना अशी मला अपेक्षा आहे. तिसरा अंक म्हणजे मग ही चिरफाड होणार आहे त्यांच्या राजकीय जीवनातली. तर त्यांनी जी सावध भूमिका घेतली असेल असं मला वाटतंय आणि ती काल त्यांनी पत्र आलेलं आहे. पण विशाल गोखले हा दिलेल्या भाकरीचा आणि सांगितलेल्या कामाचा 10 वर्षापूर्वीची त्याची प्रॉपर्टी आणि स्थायी समितीचे चेअरमन झाल्यानंतरची प्रॉपर्टी ह्याचा सगळा मेळ घातला तर हा पुढे विषय म्हणजे प्रचंड मोठा आहे. पण शिंदे साहेबांनी काल मला सांगितलं की 2 दिवस तुम्ही काय याच्यावर बोलू नका, मी त्याच्यामध्ये तोडगा काढून देतो तुम्हाला. आणि त्याची सुरुवात काल माऊलींच्या मंदिरापासून झाली. माऊलींच्या मंदिरामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये त्यांनी तो मला शब्द दिला होता. तो शब्द त्यांनी आता पूर्ण होताना मला दिसतोय. त्यामुळे शिंदे साहेबांचे मनापासून आभार मानतो आणि मला सांगितलं की तुम्ही जरा थोडं थांबा, एक ऐका माझं. आणि मी म्हणलो साहेब 2 दिवसात जर हे सगळं मिटलं नाही तर मला माझं विकृतीच्या विरुद्धचं आंदोलन आहे किंवा विकृतीच्या विरुद्ध मला बोलायला तेवढी संधी द्या. आणि तेवढं मी त्यांच्याकडून सोडून घेतलंय बोलणं आणि मी मुरली मोहळांवर नाही बोलणं, पण विकृती ज्या ज्या वेळा येईल त्या त्या वेळेला मी बोलत राहील. म्हणजे बोलायचं नाही असं नाही, पण विकृतीवर बोलणार. मात्र एकीकडे तुम्हाला एकनाथ शिंदेनी सांगितलेलं आहे की 2 दिवस बोलू नका, थांबा. तुमचा हा वाद फक्त जैन बोर्डिंगच्या प्रकरणापुरता मर्यादित होता का? मग मुरलीधर मोहोळांवरती आरोप झाले किंवा तुम्ही इतर जे काही ट्विट केले, मग ते गुन्हे दाखलचे असतील किंवा विशाल गोखलेंना त्यांच्या कंपनीला जे अभय दिलेला आहे असं तुम्ही म्हटलात की त्याच्यामध्ये जो त्यांनी डील केलेली आहे ती सुद्धा चुकीच्या पद्धतीनं आहे, मंत्रिपदाचा गैरवापर केलेला आहे असं सुद्धा तुम्ही म्हटले. मग हा वाद फक्त एका प्रकरणापुरता मर्यादित? नाही, मी परत सांगितलं की मी त्यांच्याकडून शब्द सोडून घेतला की विकृतीवर लढणार नाही. मग मी जरी चुकलो तर मी माझ्यावर बोलणार, मग कुणी का असं ना त्याच्यावर बोलणार मी. मग एकनाथ शिंदे सोबत जी काल तुमची भेट झालेली आहे त्याच्यामध्ये शिंदे साहेबांनी काय सांगितलं? ते असंही म्हटलं की महायुतीमध्ये दंगा नको, ते विकृतीवरती बोलतायत, कुठल्या व्यक्तीच्या विरोधात ते बोलत नाहीत. मग याचा अर्थ नक्की मग काय घ्यायचा की म्हणजे आता तुम्ही मुरलीधर मोहोळांवरती आरोप करताय, तुम्ही त्यांच्यावरती दररोज वेगवेगळे ट्विट करताय, मी इथून पुढे पण बोलत राहणार? तुम्हाला आता 10:30 वाजता मी एकदा जैन मुनींचं दर्शन घेतो, त्यांच्या पाया पडतो. आम्ही राजकारणी लोक चुकीचं वागतो म्हणून त्यांची माफी मागतो आणि तुमच्याशी व्यवस्थित सरळ अजून माझ्याकडे दिले तोपखाना आहे, तो तोपखाना तुम्हाला द्यायचा आहे मला. पण जरा मला थोडं स्पेस द्या, 10:30 वाजता मला आवरू द्या, मी तुमच्याशी सविस्तर. विशाल गोखलेंनी जो मेल केलेला आहे तो ट्रस्टीने केलेला आहे. ट्रस्टीवरतीच आरोप आहे या सगळ्या प्रकरणामध्ये की ट्रस्टीने भ्रष्टाचार केलेला आहे, ट्रस्टीने कागदपत्रावरती मंदिर दाखवलं नाही, ज्याचा तुम्ही गेल्या आठवड्याभरापासून उल्लेख करताय. ट्रस्टीला हटवलं जावं अशी मागणी आहे, तुमची सुद्धा तीच मागणी आहे? त्या संस्थेवरून ट्रस्टीने हटवलं जावं ह्याच्यावर प्रशासक नेमा मी पहिल्या दिवशीच सांगितलं, तो अधिकार सरकारचा आहे. याच्यामध्ये झालेला काल जो मेलबाजी आहे किंवा मेलमध्ये असं म्हटलं की ते पैसे परत द्यावे, त्याच्यावरून याचिकाकर्ते असं म्हणतायत की त्याच्यामध्ये काय क्लॉज घालण्यात आलेला आहे की पैसे देण्याची जबाबदारी गोखले बिल्डरने जर रद्द केला तर ट्रस्टींची राहणार नाही, असं काय असू शकतं का? कारण ते सगळं लपवछपीचा धंदा आहे. पण जे काय कागदपत्राच्या आधारे बोलतायत तर ती वस्तुस्थिती खरी असेल. त्यानंतर आता मग या प्रकरणामध्ये रवींद्र धंगेकरांची भूमिका काय, की तुम्ही काल जो मेल केलेला आहे त्याच्यावरती समाधानी आहात का? व्यवहार कुठल्याही एका बाजूने रद्द होत नाही, तो दोन्ही बाजूने होतो. मी रात्री बोललो की तर दोन्ही बाजूने झालं पाहिजे. मेल आलाय आणि हा व्यवहार म्हणजे ही जर लपवछपी असेल तर माझं आंदोलन चालू राहणार आहे. एकीकडं तुम्ही आज आंदोलन करणार होतात, मात्र तुम्ही आता जैन मुनींचं दर्शन घेणार आहात. 1 तारखेपासून त्यांनी इशारा दिलेला आहे की 1 तारखेपासून मी आंदोलन सुरू करणार जर ही डील रद्द झाली नाही तर मग आता तुम्ही 1 तारखेची वाट पाहणार की मग आणखी काय वेळ वाढून? मी 10:30 वाजता अजून बोलतो. आता मला तुमच्याशी बोलायचं आहे. माझा सगळा तोप गोळा जरा शिल्लक ठेवा मला बोलायला आणि मी जे अजून काय बोलणार आहे ते तुम्हाला एकदम व्यवस्थित प्रॉपर
माझी लढाई संपलेली नाही, माझी लढाई तर चालू झालेली. ज्या ज्या पुणे शहरामध्ये जी दादागिरी सर्वसामान्य नागरिकांवर केली जाते, सत्तेचा वापर करून ह्या जनतेला जर त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल, शेवटी सत्तेचा आवाज जर जनतेला त्रासदायक होत असेल तर तो आवाज दाबण्याचं काम मला करावं लागेल. कारण मी पुणेकरांचा सुपुत्र आहे आणि पुणेकरांनी सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला जे बळ दिलं हे बळ जगात कोणाला मिळलं नसेल एवढं बळ त्यांनी मला दिले. आणि त्यांच्याही बाजूने नाही बोललो तर पुढची पिढी मला माफ करणार नाही. मात्र एकीकडे तुम्ही असं म्हणता की मी विकृतीच्या विरोधात बोलतो, मात्र भाजपचे नेते तुमच्यावरती तुटून पडतायत, एकही टीका करण्याची संधी सोडत नाही. त्यांना असं वाटतं की तुम्ही भाजपच्या विरोधात बोलतात. काल एकनाथ शिंदे म्हटले की मी पक्षाच्या विरोधात बोलत नाही. मुरलीधर मोहोळांवरती आरोप म्हणजे भाजपवरती आरोप. नाही बघा, मुरलीधर मोहोळ म्हणून काय पक्ष आहे का? भाजप म्हणून ते भाजप म्हणून मुरलीधर मोहोळ का? मुरलीधर मोहोळ म्हणून भाजप आहे का? भाजप म्हणून मुरलीधर मोहोळ आहे. मग भाजपमधली का अशी असं 1 2 4 इकडे तिकडे आहे तर त्या पक्षाला काय फरक पडतोय? हे कमळे म्हणून आहेत ना, ते ह्यांना कुत्र विचाराल का? ते सातत्यानं मागणी करत होते एकनाथ शिंदेनी समज द्यावी. मग काल जे तुम्हाला सांगितलंय 2 दिवस थांबा, मग ही समज म्हणायची काही पक्ष नेतृत्वाने दिलेला सल्ला म्हणायचा? शेवटी ते बी ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेत, चांगलं वाईट त्यांनाही समजतं आणि हे सगळ्यांना समजतं. म्हणजे ते बी काय असेच नेते झाले नाहीत, तर त्यांच्या लक्षात आलं आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या बी लक्षात आलं की ह्याच्यामध्ये दाल में कुछ तभी काला आहे. तर व्यवस्थित काम चाललंय, ते बी आता कामाला लागलेत. फक्त मी बोलतो, बाकीचे कामाला व्यवस्थित लागलेत. या सगळ्या प्रकरणाची जी सुरुवात झाली, धर्मादाय आयुक्तालयातले कर्मचारी अधिकारी असतील किंवा महानगरपालिकेमधले अधिकारी असतील ज्यांनी परवानगी दिल्या, त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी आहे का? की फक्त व्यवहार रद्द होणार नाही इथपर्यंत ठीक आहे, मात्र ज्यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये घोटाळा केलेला आहे किंवा कागदावरती मंदिर अस्तित्वात दाखवलं नाही, ती खोटी कागदपत्र जमा केली अशा पद्धतीने सुद्धा आरोप आहे, त्यांच्यावरती काय कारवाईची मागणी? अंक दुसरा चालू झाला, अंक तिसऱ्या अंकात बरोबर तुम्हाला मी व्यवस्थित सगळी माहिती देतो. 2 अंक संपतात. पाहतोय की या सगळ्या प्रकरणामध्ये जे आहे दुसऱ्या अंकामध्येच लवकरात लवकर ही प्रक्रिया रद्द होईल अशी प्रतिक्रिया रवींद्र धंगेकरांनी दिल्यास पाहायला मिळते. कॅमेरापर्सन योगेश सावंतसोबत मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.